गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी सेवा पंधरवडा निमित्ताने एचएलचे मॅनेजर नायर, वरिष्ठ प्रबंधक राजेश निकाळे, सुपरवायझर सचिन फालके, विलास जाधव, राजू पवार, उमेश पाटील यांनी ग्रामपंचायतला भेट दिली आहे। यावेळी या मान्यवरांच्या ग्रामस्थांच्या वतीने सरपंच रेखा गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, मोहन गांगुर्डे, जिल्हा परिषद मॉडेल शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खेरनार यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय। यावेळी एचएल सुपरवायझर सचिन फालके यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करून या सेवा पंधरवड्याबाबत माहिती द्यायचं उद्दिष्ट सांगितले। बापू चव्हाण यांनी या एचएल टीमचे स्वागत करून गाव पातळीवर असणाऱ्या अडचणी व स्वच्छता अभियानाबाबत माहिती दिली आहे। असता यावेळी मॅनेजर नायर यांनी गावाला स्वच्छतेसाठी घंटा गाडी देणार असल्याचं सांगितलंय। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिलीप झुरडे यांनी केले। यावेळी ग्रामपंचायत व मारुती मंदिर परिसर मान्यवरांच्या उपस्थितीत स्वच्छ करण्यात आला। त्यानंतर जिल्हा परिषद पालखेड मॉडेल शाळेला या टीमने भेट दिली आहे। यावेळी शालेय समितीच्या वतीने व शाळेच्या वतीने मान्यवरांच्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात जंगी स्वागत करून मान्यवरांच्या शालेय समितीच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। या प्रसंगी ग्रामपंचायतचे पदाधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल शाळेचे शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, मदतनीस, प्राचार्य, आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक, मदतनीस, आशा, पोषण आहार कार्यकर्त्या, सोसायटीचे कर्मचारी यांनी सहभाग घेऊन परिसर स्वच्छ केलाय। आणि काल मला वाटतं तुम्ही खरंच सुटेला अभियान राबवलं आणि तसं तर आमचं गाव मोठं आहे, जवळपास 5 ते 6 हजार लोकवस्तीचं गाव आहे आणि त्या अनुषंगाने जे बी आम्ही शासनाचे उपक्रम असतात ते सातत्याने राबवत असतो। त्यामध्ये आमच्या सर्व शिक्षकांचाही सहभाग असतो, विद्यालयाचे असतील किंवा जिल्हा परिषद शाळेचे असतील। आणि प्रथमतः मी या निमित्ताने तुमचं अभिनंदन करेन की आम्हाला तुम्ही इमारत देताय की लवकरच त्याचं आपल्याला उधळी मारायची आहे आणि जास्तीत जास्त कसं लवकर आम्हाला सहकार्य करता येईल त्यासाठी प्रयत्न करायचा आहे। आज तुम्ही आले या ठिकाणी, मी तुमच्या सर्व तुमचं स्वागत करतो, आभार पण मानतो। आणि ठराविक असे परिसर आहेत जे आपल्या निदर्शनात येतीलच। तसं गाव पातळीवर सातत्याने आमची घंटागाडी वगैरे फिरत असते, त्या माध्यमातून आम्ही स्वच्छता नेहमी करत असतो आणि या पंधरवड्यामध्ये जे आदेश आहे त्याचंही आम्ही पालन करणार आहोत। आमची सगळी टीम तुमच्या पाठीशी राहणार आहे। अंगणवाडी सेविका असतील किंवा मग आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असतील, विद्यालयाचे असतील, आपण सर्वांनी मिळून ही स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवू। त्यामध्ये ग्रामपंचायतचा परिसर असेल, खंडेराव मंदिर असेल, मारुती मंदिर असेल, जिल्हा परिषद शाळा असेल, या ठिकाणी आपण ही स्वच्छता करणार आहोत थोडक्यात। आणि पुन्हा एकदा तुम्ही आलात त्याबद्दल मी तुमचे परत एकदा आभार मानतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नंतर विलास जाधव, संतू लोकनाथ, उमेश पाटील तसेच राजू पवार आम्ही आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत कारण 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा पंधरवडा स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने सर्व केंद्रीय जेवढं आस्थापना आहेत, डिफेन्स पब्लिक सेक्टर आहे त्यामध्ये यांना करायचं आहे। या कार्यक्रमांतर्गत आपल्या इथे आम्ही एक स्वच्छता ॲक्टिव्हिटी घेणार आहोत। आता आपल्या ग्रामपंचायतीलाही तसे पत्र आले तसे बोलते स्वच्छता ॲक्टिव्हिटीचे। तर ह्या 15 दिवसात वेगवेगळे कार्यक्रम राबवण्याचे आम्हाला आदेश आलेले आहेत। त्यामध्ये ह्या वर्षाचा जो एक थीम आहे ती स्वच्छोत्सव म्हणून आहे। 2017 पासून वेगवेगळ्या थीम देण्यात आलेल्या होत्या, तर या वर्षाची थीम जी स्वच्छतोत्सव आहे। तसंच ह्या कॅम्पेनमध्ये स्वच्छता ही सेवामध्ये वेगवेगळे योजना राबवून घ्यायच्या आहेत त्यांना, जसं प्रत्येक गावात जाऊन स्वच्छता करणं। काल एक दिन एक घंटा एक साथ हे संपूर्ण भारतभर राबवलं गेलं स्वच्छता कार्यक्रम। त्या अंतर्गत परत एक क्लीन इनिशिएटिव्ह म्हणून आहे, त्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आहेत। तर आपण या कार्यक्रमासाठी आपल्या इथे उपस्थित झालो आहोत, आपलं सहकार्य आम्हाला लाभलं। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी।
अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.